आणि तिकीट नाकारल्यापासून करंजकर यांची शिंदे गटात जाण्याच्या हालचाली सुरूच होत्या असं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय। करंजकर हे पक्ष सोडणार याची आपल्याला कल्पना आली असावी म्हणूनच त्यांना तिकीट नाकारलं असं देखील बडगुजर यांनी म्हटलंय। करंजकरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांच्यावर ही टीका केली। सोबत ठाकरे गटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, आपण जाणून घेणार आहोत। विजय करंजकर आपली साथ सोडून आता शिंदेंसोबत गेले, काय प्रतिक्रिया? हे सुरुवातीपासूनच आम्हाला माहीत होतं की ते जाणार। ज्यावेळेस उमेदवारी मिळाली नाही करंजकरांना, त्यावेळेपासून त्यांच्या ज्या हालचाली होत्या त्या शिंदे गटाच्या फेवर होत्या आणि कदाचित मातोश्रीला ही कल्पना असावी म्हणूनच त्यांना उमेदवारी दिली नाही, राजाभाऊंना उमेदवारी दिली आणि हे खूप आधी घडणार होतं ते नंतर घडलं। विजय करंजकर अतिशय खोटारडा माणूस आहे, अनेक गोष्टींमध्ये खोटं बोलतो असं। आधी तर म्हटलं की मातोश्रीवरनं मला फोन झाले नाही आणि नंतर म्हटलं की नाही फोन आले होते पण मला वेळ दिला नाही, परंतु त्याचं मनामध्ये काहीतरी चाललेलं होतं। त्याला भेटायचं नव्हतं साहेबांना, त्याला शिंदे गटामध्ये जाऊन बार्गेनिंग पॉवर वाढवून काही हेतू साध्य करायचा होता, तो ते हेतू साध्य केल्यानंतर शिंदे गटात केला तो। आणखी काही लोक देखील संपर्कात आहेत, लवकरच कळेल अशा पद्धतीचं वक्तव्य होत आहे शिंदे गटाकडून। शहरातलं मला असं वाटतं कोणी नाही। भगूर नगरपालिकेचे जे विजय करंजकर हा स्वतः 400 मतांनी निवडून आलेला आहे, त्याच्यापेक्षा माझ्या बायकोला 50 पट जास्त मतं आहे। त्यामुळे 400 मतं कुठे आणि 17,000 मतं कुठे, हे तर हे केलं पाहिजे ना। ते तिथले 400 मताचे नगरसेवक जे आहेत कदाचित ते त्यातले पण 50% जाणार नाही आणि आम्ही प्रयत्न करू थांबवायचा। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।